मित्रांनो, पुणे टू उज्जैन आपण या टाटा कर्व.EV सोबत रोड ट्रिप केली होती आणि याच्यासाठी ना आपल्याला जवळजवळ 1525 किलोमीटर आत्ता झालेत. आपण संगमनेरमध्ये 10:30ला आपण इथे गाडी चार्जला लावली होती आणि शेजारी चूल मटण आहे, तिथे आपण जेवण केलं. 1-1.5 तासात गाडी पूर्णपणे फुल झाली आहे. 1525 प्लस आता जी 367-68 किलोमीटर रेंज शो करते, त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलं ना तर 1900 किलोमीटर आपल्याला 7 चार्जरमध्ये ना गाडीने घेतलेले आहेत. सोबतच ज्याची कॉस्टिंग आपल्याला पडली आहे 5,859 रुपये. जर 1900 किलोमीटरसाठी 5,859 रुपये खर्च येतोय तर 3 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने खर्च झाला आहे, जो की DC चार्जरने चार्ज केला. याच्यामध्ये HPBP आणि काही फास्ट चार्जरसुद्धा होते. 14पासून 25पर्यंत पर किलोवॅटचा रेटसुद्धा लागला आहे. तर 7 चार्जरमध्ये तुम्ही एवढी कॉस्टिंग आपल्याला लागली आहे. आणि हे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, लॉंग रोड ट्रिपसाठी गाड्या EV कॅपेबल आहेत का, यासाठी आपण एक नेक्स्ट व्हिडिओ तयार करणार आहोत. बेसिकली EVसाठी तर महाराष्ट्रामध्ये आहे ना समृद्धी आणि जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, अटल सेतू आहे, ते फ्री आहे. त्याचा पण आपण लाभ घेतला आणि जे ड्रायव्हिंग कंडिशन्स असतात ना त्या एकदम परफॉर्मन्स ओरिएंटेड होत्या, जेणेकरून आपल्याला रेंज थोडीशी कमी भेटली. जवळजवळ तुम्ही ना 1,000 रुपयाचा डिफरन्स नक्कीच पकडू शकता जर तुम्ही अजून चांगली ड्रायव्हिंग केली. आपण पूर्णपणे हायस्पीडला गाडी ड्रायव्हिंगला रेंज देत नाही. आता जर ओव्हरऑल कॅल्क्युलेट केलं 3 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने ही गाडी देते. जर होम चार्जर असेल ना तर नक्कीच ही गाडी परवडेबल आहे. 55 किलोवॅटच्या बॅटरी बॅकसोबत ही 400 किलोमीटरची रेंज सिटीमध्ये देऊ शकते. हायवेला थोडीशी रिजनरेशनचा उपयोग होत नाही, त्याच्यामुळे थोडी कमी देईल, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, लॉंग रोड ट्रिप होऊ शकतात का, यासाठी एक तुम्हाला सांगणार आहे. भरपूर अनुभव पण आलेत, कुठले चार्जर काम करतात, कुठले नाही करतात, कशासाठी काय यूज केलं पाहिजे, ते जर बघायचं असेल तर आपल्या ऑटो ज्ञान मराठी पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.